54. तर काल रात्री मी पोहोचलो गोविंदा रिसॉर्ट लोणावळ्याला. आमचा 2 बेडरूमचा रूम होता. इकडे वेडिंगसाठी स्टेज आहे, खूप मोठं लॉन आहे, इन हाऊस रेस्टॉरंट आहे, बाहेर सिटिंग एरिया पण खूप सुंदर आहे आणि मोठीच्या मोठी पार्किंग सुद्धा आहे. आणि सगळ्यात फन पार्ट म्हणजे त्यांचा स्वतःचा गोकार्टिंगचा ट्रॅक आहे. तुम्ही 350 रुपीजमध्ये 6 लॅब्स गोकार्टिंग करू शकता. मग थोडा वेळ लॉन मध्ये ग्राउंडिंग केली आणि मग त्यांच्या प्ले एरियामध्ये गेलो. तिकडे मॅडमना खेळायचं होतं. अंकल अंकल फास्ट पूर्ण फॅमिलीने एन्जॉय केला आणि मग सगळे निघाले पूलच्या दिशेने. आमच्या आधीच हा बेडूक पूलमध्ये एन्जॉय करत होता, सो त्याला जरा बाहेर काढला आणि पूल साफ केला. पूलमध्ये मजा करून रेन डान्स करत मग मॅडमनी करतब दाखवले. व्हिडिओ कॉलवर हापूस अक्षला बघून फटाफट तयारी केली आणि चेकआउट करून आपण निघालो बाजूलाच असलेल्या मेप्रो गार्डन मध्ये. लोणावळ्याचं मेप्रो गार्डन पण खूप मस्त आहे. अनेक फोटो स्पॉट्स आणि मोठे मोठे फिश तुम्हाला दिसतील. मग या मोठ्या मोठ्या सॉफ्ट टॉयच्या नादात खूप सारे गेम्स खेळलो. 2 बॉलमध्ये सगळे ग्लास पाडायचे होते, जे की कोणालाच जमलं नाही. मग हा पिझ्झा खाताना एक छान डोगो भेटलेला. मग काही शॉपिंग करून आपण जेवायला इथे आलो. कोळंबी आणि पापलेट थाळी असं बरंच काही खाऊन आपण फुल गेअर अप झालो. परतीच्या हॉटेल निघाला. खंडाळ्याच्या थोडंच पुढे आलो होतो तर हवा कमी वाटली म्हणून भरायला थांबलो तर पंक्चर निघाला. मग ते रिपेअर करून पनवेल जेएनपीटी मार्गे फटाफट घरी आलो. पण पहिला ज्यूसवाल्याकडे थांबलो. इथे बाजूलाच आपली फेवरेट परी असते. ज्यूस येईपर्यंत तिच्याशी बराच वेळ खेळलो. खूप मोठी झाली आता ती. मग घराखाली बघितलं तर किल्ला फुल रेडी होता. सगळ्यात मध्यभागी महाराज, कुठे कुस्तीचा डाव, कुठे पाण्याचा हौद, अशा छान गोष्टी या पोरांनी बनवलेल्या. फायनली एवढं सगळं करून पण मी कामावर जाऊन आलो आणि मग रात्री मोमोज खाऊन दिवस संपवला. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.